नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारक संबंधित शासन परिपत्रक निर्गमित. DA वाढी संदर्भात आदेश. योग्य त्या बदलांसह लागू. शासन सदर निर्णयानुसार असा आदेश देत आहे की राज्य शासकीय निवृत्त वेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतनाच्या एकूण रकमेवर दिनांक 1 जुलै 2025 पासून अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 55% वरून 58% सुधारित करण्यात यावा. सदर महागाई वाढ दिनांक 1 फेब्रुवारी 2026 पासून रोखीने देण्यात यावी. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी मार्च 2026 या महिन्यात रोखीने अदा करण्यात यावी. उर्वरित कालावधीतील थकबाकीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या महागाई वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकारी, अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई कोषागार अधिकारी यांची राहील. शासन असाही आदेश देत आहे की ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी, कृषीत्तर विद्यापीठे व यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये यामधील निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या बदलांसह लागू राहील. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलमनुसार शासन असाही आदेश देत आहे की सर्व निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनाही लागू राहील. शासनाने वेळोवेळी मंजूर केलेल्या निवृत्तीवेतनावरील महागाई वाढ देण्याबाबतचे सध्या अस्तित्वात असलेले सर्व आदेश योग्य त्या बदलांसह आता मंजूर केलेल्या महागाई वाढीस देखील लागू राहतील.